हॅलो डिअर स्टुडंट्स. हा दादा आठवतोय तुम्हाला? 4 वर्षापूर्वी याला आपण आपल्या चॅनलवरती इन्व्हाइट केलेलं होतं 10वीच्या स्टुडंट्सना गाईड करण्यासाठी. खूप छान गाईड केलेलं होतं त्यांनी. तो व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, नक्की बघून घ्या. आणि आज या दादाला आपल्या चॅनलवरती बोलवण्याचे खूप स्पेशल असं कारण आहे, आणि ते म्हणजे तुम्हाला सगळ्यांना गेट एक्झाम माहिती आहे ना. तर गेट एक्झाम जनरली इंजिनिअरिंगचे स्टुडंट्स जे आहे ते देतात, मास्टर्स करण्यासाठी, PhD करण्यासाठी किंवा रिसर्च करण्यासाठी जे स्टुडंट्स इंटरेस्टेड असतात त्या स्टुडंट्सना ते स्टुडंट्स ही एक्झाम देतात. आणि वैशिष्ट्य म्हणजे मला सांगायला अतिशय एकदम प्राऊड फील होत आहे की हा माझा स्टुडंट आहे, तुम्हाला आता माहितीच आहे. तर याने ऑल इंडियामध्ये त्याची जी AIR जी आहे, रँक जी आहे ती 72 रँक मिळवून तो पूर्ण भारतामध्ये 72 रँक, म्हणजे तुम्हाला माहिती आहे ही एक्झामच किती मुळात टफ असते, आणि त्यामध्ये सुद्धा एवढं चांगले रँक मिळवून यश मिळवणं ही खरंच खूप रेअर गोष्ट आहे. आणि आज मी तुम्हाला तुमच्याशी गप्पा मारण्यासाठी खास त्याला बोलवलेलं आहे. आणि तुम्हाला त्याची जी जर्नी आहे, तेव्हा जस्ट तो आय थिंक तू तेव्हा 10वी पास होऊन किती वर्ष झाली होती तेव्हा तुझी? आय थिंक 2-1 वर्ष. 1 वर्ष, हां. 1-2 वर्ष. येस. आणि आता म्हणजे तेव्हापासूनचा आत्तापर्यंतचा त्याचा जर्नी मला आवडेल तुमच्यासोबत त्यानं शेअर करावा असं, कारण हे खूपच इन्स्पिरेशनल आहे, तुम्हाला पण माहिती आहेच, होय की नाही. सो आज आपण त्याच्याशी गप्पा मारणार आहोत. सो हाय Hello. देव, वेलकम. सो Welcome सगळ्यात वेलकम बॅक. ॲक्च्युली सगळ्यात पहिल्यांदा तुझं खूप खूप अभिनंदन. मला इतकं Thank you. छान आणि प्राऊड फील होत आहे खरंच. आणि मला म्हणजे तू ह्या स्टुडंट्सच्या तर तूच गप्पा मारशील, मी मध्ये मध्ये नाही करणार. सो तुझी जी काही जर्नी होती की कशा पद्धतीनं तू सुरुवात केलीस किंवा काय त्याच्या मागे ते तुझे जे काही आयडिया होत्या, की असं काही तू ठरवलं होतंस का की ही एक्झाम द्यायची आहे किंवा नाही द्यायची, काही जे असेल ते तू ह्या मुलांसोबत नक्की. शेअर करशील, है ना? नक्की. तर हॅलो एव्हरीवन, माझं नाव देव क्षीरसागर आहे. आपण याआधी भेटलो फार आधी. तर माझं असं होतं की मला IITच पाहिजे होतं सिन्स 10th. सो 12thला मला एवढा बेटर स्कोर नाही आला, JEE मेन्स कुठं, बट CETला मला ॲव्हरेज पर्सेंटाईल सॉरी. सो त्यात मला VJTI भेटलेलं. VJTIमध्ये टेक्स्टाईल टेक्नॉलॉजी. बट एम क्लिअर होता की IIT, नॉट लेस दॅन इट. सो तेव्हापासून क्लिअर होतं डोक्यात की IITमध्येच जायचं आहे. सो आपण जेव्हा गोल क्लिअर असतो तेव्हा आपण डेडिकेशनने काम करतो. सो त्यावेळी मला एवढं हे नव्हतं की काय करायचं, कसं जायचं. आता कारण आता ते VJTIला भेटले, यापुढे काय करायचं, IITचं स्वप्न पूर्ण कसं करायचं. कारण नाव पुढे टॅग तर लावायचं IIT, आणि IITचा फील तर घ्यायचा आहे की काय असतो नक्की, काय एवढं ओव्हर हाईप्ड आहे का काय आहे नक्की, तो फील घ्यायचा होता. का मुलं अशी तेवढं म्हणजे दिवसाचे 15 तास 16 तास अभ्यास करतात फक्त IITमध्ये जाण्यासाठी, काय आहे. सो तेव्हा मी कळालं मला की गेट एक्झाम थ्रू आपण जाऊ शकतो मास्टर्स PhD ते करायला IITमध्ये. सो मी फर्स्ट इयरला आता रेग्युलर अभ्यास करत होतो. सेकंड इयरपासून मला जाणवलं की आपण गेटचं प्रिपरेशन केलं पाहिजे. सो जस्ट सेकंड इयरला जेव्हा मला कळायला लागलं की सिलेबस काय आहे, सो मी ॲनालाइज करायला लागलो. सिन्स थर्ड इयर मी गेटचं प्रिपरेशन चालू केलं. तर आता पुढं हळूहळू तुम्हाला प्रवास सांगेन माझा. येस, म्हणजे आता तुझी ही प्रिपरेशन चालू केलीस. अगदी शाळेमध्ये असताना तर तुझं काही असं आय थिंक नाही, नसावं. शाळेमध्ये मग आता तू जेव्हा सेकंड इयरपासून तुझ्या जेव्हा डोक्यात आलं, तर प्रिपरेशन करायला सुरुवात केल्यानंतर असं तुला काय वाटलं की कोणती टफ फेज होती किंवा काय तुला त्याच्यामध्ये चॅलेंजेस फेस करावे लागले, ते पण नक्की सांग या मुलांना. ओके. सो सगळ्यात पहिले तर आपण काय करतो, सिलेबस बघतो. सिलेबस बघून पहिली गोष्ट काय होते, एन्झायटी, स्ट्रेस. तेच झालेलं, कारण सिलेबस बघितलं एवढा वास्ट सिलेबस, आणि जस्ट मी सेकंड इयर संपलेलं. नेट सब्जेक्ट्स पण माहीत नाहीत मला, टेक्स्टाईलचे काय सब्जेक्ट्स आहेत, पुढं मी काय शिकणार आहे. आणि सिलेबस बघितल्यावर एकदम असं हे व्हायचं की एवढा मोठं आहे, कसं होणार, काय होणार, कसं करायचं. बट एवढं क्लिअर होतं की कन्सिस्टन्सी टॅलेंटला पण ब्रेक करते. हे एक ग्रेट एक्झाम्पल आहे. हे एक वाक्य महत्त्वाचं आहे. कन्सिस्टन्सी टॅलेंटला ब्रेक करते. म्हणजे गरज नाही सक्सेसफुल होण्यासाठी तुम्ही कन्सिस्टंट फक्त असणं गरजेचं आहे. टॅलेंट हे असणं किंवा नसणं हे तुमच्या हातात नाही आहे, पण जर तुम्ही कन्सिस्टंटली कुठलीही गोष्ट केली तर तुम्हाला सक्सेस नक्की मिळणार. सो फर्स्ट इयरला पण मी VJTIचा टॉपर होतो. मला सर्टिफिकेट आणि स्कॉलरशिप भेटलेली फ्रॉम डिरेक्टर ऑफ VJTI ऑन नॅशनल सायन्स डे. वा. सायन्स टीचरसोबत आहे, त्यामुळे ते डोक्यात आलं एकदम. खूप छान. सायन्स डेला मला स्कॉलरशिप वगैरे भेटलेली. पण जेव्हा सेकंड इयर संपलं, मी सिलेबस बघा सुरुवात केली, तर टफ पेज अशी होती की काय करायचं, स्टार्ट कुठनं करायचं. आणि सिलेबस आपला काहीच झाला नाही, जवळपास 10% फक्त कवर झालं आहे, 90% बाकी आहे. कवर करायचा कुठनं, कारण बुक्स एवढे जाड बुक्स एका सब्जेक्टचे, 6 to 7 सब्जेक्ट, त्याच्या अंडर सेग्रिगेशन्स वेगळे परत, तर मग कसं करायचं.
सो मग मी फॅकल्टीशी बोलायला चालू केलं, कसं करायचं मॅडम, मला जायचं आहे, गोल क्लिअर आहे की जायचं आहे, गेट क्रॅक करायचे कसं. मग मला कळलं की मी थर्ड इयरला पण गेट देऊ शकतो, थर्ड इयरला पण, फायनल इयरला पण. तिथनं लिमिट नाही, मिनिमम क्रायटेरिया की तुम्ही थर्ड इयर अपिअरिंग पाहिजे. सो मी फॉर्म भरला पहिला, फर्स्ट टाइम, काही प्रिपरेशन नाही, 0 प्रिपरेशन. फॉर्म भरला, जस्ट काटावरती क्वालिफाय. म्हणजे असं एकदम हे झालं, डिसअपॉइंटमेंट झालं. पण मग फायनल इयरला अजून फुल प्रिपरेशन केलं, स्टार्ट टू एंड, पूर्ण सिलेबस कवर केला. मार्चमध्ये मी प्रिपरेशन स्टार्ट केलं, ऑक्टोबर नोव्हेंबरला सिलेबस संपवला आणि नोव्हेंबरपासून फक्त मॉक टेस्ट द्यायला लागलो आणि अनालिसिस करायला लागलो. ते झालं. नंतर ना मग परत एक्झाम दिली फायनल इयरला, मागच्या वर्षी फेबमध्ये. बट लास्ट इयर पण सेम रिपीट झालं, काटावरती क्वालिफाय, नो रँक आली ती किती 350 390 अशी रँक आलेली त्या बिटवीन. बट त्यात सॅटिस्फॅक्शन नव्हतं मला काहीच. मग आता काय करायचं, कारण आता फायनल इयर संपले, जॉब हातात नाही आहे, गेट द्यायची होती, मास्टर्स करायचं होतं, ते पण नाही आहे, काय करायचं. पण मग तेव्हा आठवलं की जॉब सुरू करावा काहीतरी आणि कन्सिस्टन्सी, दॅट्स द मेन थिंग. सो त्यानंतर मी प्रिपरेशन चालू ठेवलं आणि जेव्हा फायनल इयरला, पास्ट 1 इयर नाव, जेव्हा मी गेट दिली, सेम पॅटर्न फॉलो केला मी. आधी सिलेबस कवर केला ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत, सिलेबसमध्ये रिव्हिजनवर जास्त फोकस केला, शॉर्ट नोट्स वगैरे. ते मी पुढे सांगेन की काय प्रोसेस फॉलो केली मी. सेम केलं. डिसेंबरमध्ये मॉक टेस्ट दिल्या, जानेवारीमध्ये अनालिसिस केलं सगळं मॉकचं, फेबमध्ये परत एक्झाम दिली आणि आता रिझल्ट तुमच्यासमोर आहे की ऑल इंडिया रँक 72. वाव, हे सांगायला तुला वाटतंय तितकं सोपं, म्हणजे आपण 1 मिनिटभरात ऐकलं, पण तो जो स्ट्रगल आहे ह्या 2-3 वर्षातला, ते डिसअपॉइंटमेंट आहे, ते फ्रस्ट्रेशन आहे, डिप्रेशन आहे, सगळ्या गोष्टी ह्या जो जातो त्याच्यातून त्यालाच माहिती असतं. सो मला असं विचारावं वाटेल तुला की तू जो म्हटलंस की सिलेबस मी कंप्लीट केला किंवा मी सिलेबस अनालाइज केला आधी, मग तेव्हा ते ॲक्च्युअल तुझं रुटीन काय होतं त्याच्यामध्ये? सगळ्यात पहिले मी सिलेबस लिहून घेतला, त्यातले इम्पॉर्टंट पॉईंट्स घेतले. नाव द नेक्स्ट थिंग इज, तुम्हाला सिलेबस कळाला तर अभ्यास कुठनं करणार. तर एक ऑप्शन आहे की बुक्स, बट वास्ट नंबर ऑफ बुक्स आहेत. तर तुम्ही 11th जाल, 12th जाल, तुम्हाला असेल प्रत्येक पब्लिकेशनचं वेगळं पुस्तक आहे, प्रत्येक सब्जेक्टचं. तुम्हाला काहीच कळत नाही, मग कुठलं घ्यायचं. मग मी फॅकल्टीजला कॉन्टॅक्ट करायला सुरुवात केला, ज्या मुलांनी गेट आधी क्लिअर केली आहे किंवा जे गेटचं प्रिपेअर करतायत आत्ता माझ्यापेक्षा मोठे सिनियर्स, ते काय फॉलो करतायत, जे आता IIT मध्ये बसलेत, MTech PhD करतायत, त्यांना कॉन्टॅक्ट केला की सर कुठले बुक्स, की काय बुक रेफर करावं, सर नोट्स कुठनं, असं कसं काय. सो त्यावेळी असा मला गायडन्स भेटला असतं तर अजून त्याच इयरला झालं असतं माझं. सो मी त्यावेळी मग बुक्स अनालाइज केले, बुक्स पहिले शोधून घेतले, मग त्या बुक्सचे प्रिंटआउट काढून घेतले. कारण मला माहिती होतं मी लॅपटॉपवर किंवा फोनवर सुरू केला अभ्यास तर 5 मिनिटात इंस्टाग्राम ओपन होईल, नाही तर काहीतरी गेम चालू होईल. बरोबर, मोठं डिस्ट्रॅक्शन. हां, मग major त्याच्यावर distraction. तू काय, म्हणजे त्याच्यावर मात कशी केलीस? कारण आता सगळ्या ह्या पिढीचं, म्हणजे पिढीचंच म्हणण्यापेक्षा त्यांचे पेरेंट्स देखील हे मोठं हे आहे की सोशल मीडियाचं डिस्ट्रॅक्शन. त्याच्यावरला तू काय केलंस त्यासाठी? पहिली गोष्ट तर पॅरेंटल कंट्रोल्स फोनला आहेत सगळ्यांच्या. आणि आफ्टर पोस्ट 10:30 आज देखील माझा फोन बेड टाईम मोडमध्ये जातो, मला कोणाचाही फोन येत नाही, फोकस मोड ऑन होतो, व्हॉट्सअप ओपन होत नाही, इन्स्टा ओपन होत नाही, झालं तरी फक्त 5 मिनिट्स, इवन टिल डेट नाव. ते ओके. डिस्ट्रॅक्शन मी क्लिअर केलं. आणि मेन डिस्ट्रॅक्शन तेच आहे, मोबाईल, लॅपटॉप आणि फ्रेंड सर्कल. तर मी लकी होतो की माझे फ्रेंड सर्कल पण त्याच ह्याचे होते, डेडिकेशनचे, ज्यांची एक्झाम वेगळी होती. काहींना MBA करायचं होतं, काहींना MS करायचं होतं, GRE, CAT, MBA CET अशी मुलं होती. पण त्यांचं म्हणजे डेडिकेशन लेवल सेम होतं की सकाळी उठायचंय, मॉक टेस्ट द्यायची, कॉलेज करायचंय, संध्याकाळी यायचंय, दिवसभराचं अनालिसिस करायचंय, लवकर जेवायचंय, काहीतरी गेम खेळायचे आहेत, फिरून यायचे बाहेरनं, ते पण करायचं. कारण कॉलेज लाईफ एकदाच जगणार आहे तुम्ही, बॅचलर्स तुम्ही एकदाच करणार आहे आयुष्यात. ते सगळं करून निवांत मजा करून झोपायचे. पण अभ्यास ठरवलं, टार्गेट आपलं की डेलीचा माझा हा सिलेबस, समजा हा टॉपिक मला आज कव्हर करायचा आणि ह्याचे पेपर किंवा ह्याचे 100 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत, ते कम्प्लीट करा. ते तुमचे लवकर झाले, फ्री टाईम आहे, फुल एन्जॉय करा, फिरा, गाडी घेऊन कुठे जायचंय तिकडे जावा. मी तर मुंबईत होतो त्यामुळे मला नाईट लाईफ मुंबईची म्हणजे जस्ट खरंच नाईट लाईफच्या बद्दल ते आलंच. पण यात ते मानलं पाहिजे की अगदी 10वी नंतर तू बाहेर पडलास, तू हॉस्टेलमध्ये राहिलास, कुठल्याही डिस्ट्रॅक्शन्सना ह्या एजमध्ये मुलं सहज बळी पडतात. खरं तर मी खूप एक्झाम्पल्स बघितलीत आणि हुशार मुलं पण त्या ह्याच्यामध्ये आपलं पूर्ण करिअर हे करून जातात. पण त्या बाबतीत तू व्यवस्थित स्वतःला कंट्रोलच केलंच म्हणायला खरं तर हरकत नाही. प्रॉपर तुझ्याकडे एक एम होतं, त्यानंतर तुझं ते डेडिकेशन एक होतं, डिटर्मिनेशन होतं. या सगळ्या गोष्टींच्यामुळे खरं तर हे पॉसिबल झालंय. अदरवाईज वाहवत जायला असं काही खूप वेळ लागत नाही माणसाला. नाही, यामागे 2 मेजर कारण. एक म्हणजे माझ्या पॅरेंट्सचं पूर्ण लक्ष असायचं, ते कधी कंट्रोल करत नव्हते मला की देव तू हे कर ते कर, किंवा तू आता रात्री 11 वाजता ऑनलाईन काय आहेस, 11 वाजता तू काय करतोयस, झोपला का नाही आहेस, किंवा बाबा उठून काय करतोयस, सकाळ लवकर उठतोयस 5 वाजता, पण उठून अभ्यास करतोयस का, काय करतोयस का, कुठं बाहेर म्हणजे
काय करतोयस टाइमपास. त्याने कधी कंट्रोल नाही केलं, पण याचं लक्ष असायचं की देव आता काय करतोय. देव आता फोनवरती आहे, पण फोनवर देव काय करतोय. देव दिवसातनं किती वेळ गेम खेळतोय. लांब असून पण त्यांचं लक्ष असायचं प्रॉपर. आणि मेन डोक्यात म्हणजे 10वीच्या फॅकल्टीज पूर्ण फॅकल्टीज असायचे माझ्या. तो मार असायचा की त्यावेळी नाही झालेलं तर अजून परत आत्ता जर का फेल झालो तर तो मार अजून लक्षात आहे. हां, नाही पण तू म्हणजे टीचर्स म्हणा किंवा पेरेंट्स म्हणा तुमच्या वाईटसाठी कधीच सांगत नसतात. बट कधीच नाही. तुम्ही त्याला कोणत्या ह्यानं घेताय हे खूप हां. मॅटर करतं. म्हणजे तो जो रिस्पेक्ट तू ठेवलास म्हणजे रिअली मला ते आठवतात सगळ्या गोष्टी. आज मला एकदम नॉस्टॅल्जिक झालं देव जेव्हा येणार असं म्हटल्यानंतर, की किती सिन्सिअरली मी इतकं मारलं आणि इतकं ओरडलं ह्या मुलांना तुम्हाला सांगते खरंच. आणि बट स्टील दे म्हणजे तो जो एक रिस्पेक्ट आहे त्यांच्या मनात की आता आज एवढी त्याचा मोठं सक्सेसफुल झाला तो एवढी मोठी अचिव्हमेंट. मग तेव्हा तो जस्ट मला भेटायला आला की पेढे द्यायला किंवा हे. सो हा जो एक रिस्पेक्ट आहे तो खूप जास्त म्हणजे खूप कमी मुलं ठेवतात ॲक्च्युली. त्याची जाणीव म्हणतो आपण आईवडिलांसाठीची असेल. आईवडील आपल्यासाठी खूप गोष्टी करत असतात. पण तू एक ठेवलंस की बाबा आपल्या आई बाबांनी काय केलंय. सो ते आपोआपच मग आपली एक रिस्पॉन्सिबिलिटी राहते माइंडमध्ये की नाही आपल्याला हे करायचं आहे करायचंच वगैरे. आहे. सो ते खूप जास्त महत्त्वाचं. मला एक सांग असं तुला कधी गिव्हअप करावं असं वाटलं का रे की ह्या सगळ्या याच्यामध्ये? हां. फायनली माझी जेव्हा फायनल इयरची गेट निघाली नव्हती, गेट नाही निघाली, हातामध्ये जॉब नाही आहे आणि थोडंसं माझं पर्सनल लाईफचं पण थोडं रिलेशनशिप इश्यूज वगैरे होते. पण त्यावेळी असं झालेलं की आता काय करायचं. जॉब नाही आहे, घरी जाऊ शकत नाही असं बिना जॉबचं. घरी तर सांगितलं की गेटचं प्रिपरेशन फुल केले. पुस्तकं घेतले जवळपास 10,000ची पुस्तकं प्रिंटआउट काढून जुगाड करून इकडून तिकडून बाबा तू कॉलेजला आहेस तुझ्याकडून म्हणजे हे काढ PDF करून पाठव असं जुगाड करून बरीच पुस्तकं शोधलेत. पैसे घालवलेत. तर काय करायचं. काहीच नाही. जस्ट गिव्ह इट अप. काहीतरी जॉब करूया किंवा काहीतरी नॉर्मल आपलं बघूया. त्यावेळी खूप हे झालेलं. मग तेव्हा तू काय म्हणजे नक्की काय त्याच्यातून तुला मोटिवेट कसं केलं स्वतःला की बाबा मोटिवेट हेच की घरचे आणि घरच्यांचा सपोर्ट. नोट्स वगैरे जे काढण्याचा हे पाठ आहे तो तो जरा हां. गाईड केलास तर. ओके. सो नोट्स आपण सिलेबस काढला, बुक्स शोधल्या. सो नेक्स्ट स्टेप इन नोट्स. सो मी म्हणजे अंडरलाईन करायच्या भानगडीत नव्हतं पडत. जे मला इम्पॉर्टंट वाटतंय ना ते लिहून काढायचो. एवढी जाड नोटबुक आणून ठेवलेली मी पेजेसची. त्यामध्ये जे मी शिकतोय, जे सॉल्व्ह करतोय ते नोट डाऊन करायचो. ते नोट डाऊन केल्यानंतर ना अजून माझ्या टोटल 3 नोटबुक्स होत्या. एकामध्ये मी सगळं ॲनालिसिस करायचो, सोडवायचो, नोट डाऊन करायचो काय शिकतोय. सेकंड नोटबुक वॉज माय इम्पॉर्टंट नोट्स. त्यामध्ये मी जे शिकतोय म्हणजे जे आता इम्पॉर्टंट मला वाटलं की हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे, ह्या फॉर्म्युल्याची ही कन्सेप्ट आहे. ती पूर्ण कन्सेप्ट मी त्यात लिहून काढायचो त्या नोटबुकमध्ये विथ कलर पेन. त्यामुळे असं ती पूर्ण नोटबुक झालेली. आणि तिसरी होती माझी पॉकेट डायरी. आता फॉर्म्युला बघितला, कन्सेप्ट बघितली. इम्पॉर्टंट काय आता मला फॉर्म्युला, कारण मला पटकन फॉर्म्युला वाचता आला पाहिजे. बाबा मी ट्रॅव्हल करतोय, काय करायचं, बोर होतंय, इंस्टाग्राम बघण्यापेक्षा फॉर्म्युला बुक पटकन वाचली कारण 5-10 मिनिटात पोहोचणार आहे आपण. मग ती पॉकेट डायरी होती माझी ज्याच्यामध्ये मी सगळे शॉर्ट नोट्स फॉर्म्युला सगळं नोट डाऊन केलेली. अशा 3 नोटबुक्स होत्या. हा एक मोठा सक्सेस मंत्र असल्यासारखा आहे गाईज. म्हणजे कशा पद्धतीनं नोटबुक्स मेंटेन ठेवलेल्या होत्या. ट्रॅव्हलिंगचं प्लॅनिंग त्याच्या डोक्यात होतं की मी ट्रॅव्हल करताना काय करणार आहे, घरी असताना काय करणार, कॉलेजमध्ये असताना काय करणार. सो हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्ही सगळीकडे काही मोठे मोठे पुस्तकं घेऊन फिरू शकत नाही. मग त्याने त्याला ते स्मार्टली जसं डिवाईड केलं ही टिप तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरू शकते. आता मला सांग रिव्हिजन जी तू 2दा हे केलंस म्हणा, तर त्याच्यासाठीची काही वेगळी स्ट्रॅटेजी वापरली होतीस का तू? रिव्हिजन सगळी सेम होती. आता मी 3 वर्ष प्रिपरेशन करतो अप्रॉक्स 2.5 वर्ष. सो मग लास्ट इयर जे पेपर सोडवलेले रिव्हिजनमध्ये नोट्स सगळे आहेत माझ्याकडे. ते रिवाईज करतो मी. गेटचे PYQ आहेत, PYQ सोडवते. मेन इम्पॉर्टंट काम करतं ते PYQ प्रिव्हियस इयर क्वेश्चन. तुम्हाला कळून जातं की कसे प्रश्न येतात, कुठल्या लेवलचे येतात, काय टॉपिकमधनं काय येतं. तर रिव्हिजनला मी ते नोट्स जे बनवल्या त्या यूज व्हायच्या. त्याच मेजरली मला काम करत होत्या नोट्स सगळ्या. मग तू कोचिंगबद्दल काय म्हणजे सेल्फ स्टडी वर्सेस कोचिंग असं जर तुला सांगायचं झालं तर प्रोज कॉन्स काय सांगशील त्याचे? कोचिंग जर का म्हणजे तुम्ही टीचर्स असे पकडले कोचिंगमध्ये जे तुम्हाला पूर्ण दाबून काम करून घेत आहेत तर ते सगळ्यात बेस्ट आहे. कारण तसे आता मिळत नाहीत, फार कमी असतात तसे. खरं. ज्यांचा म्हणजे पूर्ण लक्ष आहे तुमच्यावरती, 100% फोकस आहे स्टुडंट्सवरती की बाबा तू केलंस का, तू हे ते आपल्याला वाटतं. आम्हाला पण वाटायचं का अक्षता मिस 10वीला यार काय होमवर्क नाही केला जाऊन दिल ना. येऊन मग त्या काय नाही भेटलं तर पट्टी काय भेटेल त्यानं मारायच्या. पण तसे टीचर्स फार कमी असतात. मग मी सजेस्ट करेन की सेल्फ स्टडी. पण सेल्फ स्टडी मग तुम्ही करणार आहे का? कारण तुमच्याकडे बघायला कोण नाही आहे. आणि माझ्याकडे पण बघायला कोण नव्हतं. केला काय नाही केला काय. सो कोचिंग बेटर ऑप्शन आहे. पण जर का तुमचं फुल्ली फोकस म्हणजे टीचर तुमच्यावरती पूर्ण लक्ष देत आहेत तर. येस. आता तू जे म्हणालास मॉक टेस्ट वगैरे तू खूप साऱ्या दिल्यास, मग त्याचं ॲनालिसिस करताना काही
स्पेसिफिक काही तू यांना देशील का Okay. टिप्स असतील किंवा टेक्निक असतील? तर मग मी प्लॅनिंग असं केलेलं की एक तर मॉक टेस्ट सॅटर्डे संडेला द्यायचीच आहे कंपल्सरी, आणि वीकडेजमध्ये मॉर्निंगला द्यायचे. मॉर्निंगला 5 o'clock उठायचे, मॉक टेस्ट द्यायचे. त्याचा फायदा मला असा व्हायचा की सकाळी मॉक टेस्ट दिली मी 3 तास बसून, 5 to 8. 9:30ला मी कॉलेजला गेलो अजून. तर आता मला डाऊट्स खूप असायचे. मॉक टेस्ट दिली मी, 60 प्रश्न होते, त्यातले सोडवले मी 20च. 40 म्हणजे अनअटेम्प्टेड. 20मधले पण 10 चुकले, 12 चुकले. मग असं हे व्हायचं. पण त्याचा फायदा असा व्हायचा की मग कॉलेजमध्ये गेलो मी, टीचर्स आहेत माझ्यासमोर, मग मी टीचर्सला घेऊन बसायचो. चालू लेक्चरमध्ये आमचं मग ते चालायचं. त्यामुळे मॉक्स सगळ्यात इम्पॉर्टंट. कारण जर का मी मॉक नसता दिला, मी जवळपास 20 मॉक्स दिले असतील पर इयर. त्या मॉक्सचा खूप फायदा होतो. आधी मी सब्जेक्ट वाईज मॉक, म्हणजे पेपर्स चालू सब्जेक्ट जे आहेत, समजा एक सब्जेक्ट केला आपण, जसं सायन्स 1 आहे, त्याचे समजा 2 टॉपिक्स आहेत या वीकमध्ये, त्या 2 टॉपिकचा मॉक टेस्ट रविवारी द्यायची. ते मी पॅकेज विकत घेतलेलं, त्यामुळे ते मला भेटून जायचे. तसं करत करत मग प्रत्येक आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ॲनालिसिस. मॉक तुम्ही दर आठवड्याला देत बसाल, संडेला द्याल, तुम्ही वीकली रोज एक मॉक द्याल, पण त्याचं ॲनालिसिस इम्पॉर्टंट आहे की तुमचं काय चुकलं आणि बरोबर आलं. ह्याच्यामध्ये उलटा फिरवून प्रश्न काय येऊ शकतो, वेगळी कन्सेप्ट काय लावू शकते का, तुमचे क्वेश्चन्स काय आहेत का, त्याच्यात तुम्ही काय अनालाइज करू शकता का, ते इम्पॉर्टंट होतं. येस, म्हणजे त्या सगळ्या बाजूनी त्याच्यावरती पण विचार हां. करणं खूप जास्त गरजेचं आहे. नुसतं टेस्ट रँडमली देणं हे नाही. नाही, तर त्याच्यावरती तुम्ही बसून विचार करायचा आहे, काय झालं, कुठं चुकलं, मग त्याच्यासाठी योग्य तो गायडन्स जिथं लागेल तिथं तो घेणं हे एक मोठी महत्त्वाची आहे. मला सांग, एक ॲव्हरेज स्टुडंट, त्याचा अभ्यास, त्याची अभ्यास करण्याची पद्धती, त्याची कन्सिस्टन्सी वगैरे, आणि एक टॉपर स्टुडंट, असं जर ॲव्हरेज वर्सेस टॉपर असं जर मी विचारायचं झालं तर तू काय सांगशील? मी ॲव्हरेज स्टुडंट होतो. टॉपर मला कन्सिस्टन्सीमुळे व्हायचो. मग ठरलेलं असायचं की देव, आज संडे, आज एक मॉक आणि हा टॉपिक आणि याचे 50 क्वेश्चन्स. सिम्पल फंडा ॲव्हरेज स्टुडंटचा माझा फंडा होता. टॉपर्स काय करायचे, आज झालंच पाहिजे, आज बाबा सिलेबस संपला पाहिजे माझा, नेक्स्ट संडेला माझी एक्झाम आहे, आज या संडेला माझा सिलेबस संपलाच पाहिजे. माझं तसं नव्हतं. मग टॉपिक्स डिवाईड आधीच करून ठेवायचो. मला माहिती आहे ना, आता 3 महिन्यानंतर माझी एंड सेमिस्टर एक्झाम आहे, तर मी आधीच डिवाईड केलेलं असायचं की असं असं आहे देव, 3 महिने, लास्ट मोमेंटला अभ्यास तू रिव्हिजन करून काढशील पटकन. जर का तुला चांगला स्कोअर करायचा आहे, कारण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देतोय आपण. रेग्युलर कॉलेजच्या एक्झाम तर 1 नाईट निघून जातात, कॉम्पिटेटिव्ह नाही निघत. त्यामुळे मी ते डिवाईड करून ठेवलेलं. ॲव्हरेज आणि टॉपरपेक्षा आपण म्हणू की स्मार्ट वर्क कसं करताय तुम्ही. स्मार्ट वर्क महत्वाचं आहे. असंच बसलं पुस्तक घेऊन आणि रँडमली वाचत बसलं तर दॅट इज नॉट गोइंग टू हेल्प, होय की नाही? सो मला असं विचारायचं, तुझी ही जी सक्सेस आहे, तर त्या सक्सेससाठी रिस्पॉन्सिबल असणाऱ्या टॉप 3 गोष्टी कोणत्या, असं जर मी विचारलं तर तू काय सांगशील त्याचं? टॉप 3 गोष्टी, सगळ्यात पहिली तर कन्सिस्टन्सी आणि नेव्हर गिव्हिंग ॲटिट्यूड. जे वाटलेलं की सोडून द्यावं आता, पण नाही. मी 3दा गेट दिले, 3ऱ्यांदा माझी रँक आली. जर का मी 2 अटेम्प्ट, म्हणजे पहिल्यांदा फेल, काटावर क्वालिफाय, सेकंड टाइम पण सेम काटावर क्वालिफाय, त्यावेळेस सोडून दिलं असतं तर झालं पण नसतं कदाचित. मेन इम्पॉर्टंट थिंग आहे की कन्सिस्टन्सी. आता मी जॉब करत करत एक्झामचं प्रिपरेशन केलं. सो तुम्ही तर करू शकता, तुम्ही आता जर स्टुडंट्स आहात. कन्सिस्टन्सी. दुसरी गोष्ट, तुमचे पॅरेंट्स आणि फॅकल्टीज किती सपोर्टिव्ह, तुम्ही त्यांच्याशी किती बोलताय. मी खूप बोलायचो, म्हणजे माझे फॅकल्टी होत्या डॉक्टर मनीषा हिरा, त्यांचं नाव हे घेईन. मला डाऊट यायचा, मी त्यांना कधी पण, म्हणजे कॉलेजमध्ये चालू लेक्चरमध्ये विचारायचो, मॅडम मला हा असा डाऊट आहे. मग त्या मला सांगायचे. असं नाही की त्यांचं आहे, पण त्यांना माहीत नसेल ना, तर रिसर्च पेपर शोधायच्या, काही म्हणजे शोधायच्या पूर्ण आणि ते द्यायच्या. मेन इम्पॉर्टंट टास्क सेकंड आहे की तुमचे फॅकल्टी, तुमचे टीचर्स तुम्हाला किती गाईड करतात, तुम्ही त्यांना किती विचारताय. तुम्ही जो पण विचारत नाही तो पण त्यांना कळणार पण नाही की असे प्रश्न आहे, डाऊट आहेत ते. तिसरी गोष्ट की तुम्ही स्वतःवरती किती फोकस करताय, म्हणजे तुम्ही कॉम्पिट कोणावर करताय. तुम्ही म्हणाले की कॉम्पिट मी AR1 वर करतोय, नका करू. कॉम्पिट तुम्ही कोणावर करा, कालचा देव आणि आजचा देव. उद्याचा देव काय असणार आहे, उद्याचा आजपेक्षा बेटर असणार आहे. सिम्पल, तेवढंच लक्षात ठेवा. बरोबर. बाकी कुणाशी करत गेलं की एक प्रकारचं फ्रस्ट्रेशन येतं अगेन, की त्याचं तो असा चाललाय, मी असा चाललाय, मी कालपेक्षा आज बेटर केलं. दॅट तेच इज महत्वाचं आहे. एकदम छान. ही खूप छान, हे ते जे 3 गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत त्या खरंच कुठेतरी लिहून आहे ना समोर ठेवा तुम्ही, आणि ह्या गोष्टी खरंच तुमच्या लाईफमध्ये पण फॉलो करा, तुम्ही सक्सेसफुल नक्की व्हाल. वन थिंग, फोकस ऑन प्रोग्रेस, नॉट परफेक्शन. परफेक्शनच्या मागे पळूच नका तुम्ही, प्रोग्रेसच्या मागे पळा. हळूहळू ग्रोथ करा. भले तुम्ही स्टेडी ग्रोथ असेल, पण कंटिन्यू ठेवा ती. तुम्ही एकदमच म्हणाल की 1 नाईटमध्ये मला सिलेबस संपवायचाच आहे, एकदम असं म्हणजे मला त्या विषयाचा बादशाह व्हायचं आहे, नॉट पॉसिबल. तुम्ही हळूहळू जावा. बरोबर. हे एक एक शब्द आहेत ना देवचे आजचे गाईज, असे तुम्हाला ना ह्याच्यात लिहून ठेवण्यासारखे आहेत खरंच. तर मला असं विचारायचं, समजा असं टाईम ट्रॅव्हल करून तुला एक इयर असं बॅक जायचं जर संधी मिळाली, तर तुझ्या लाईफमधलं तू काय चेंज करायची
हे करशील? चेंज मी जाऊन माझ्या 11-12च्या देवाला भेटेन की देव हेच टाईम आहे, आत्ताच मेहनत कर, आत्ताच अजून जास्त कष्ट आत्ताच कर 11-12लाच. आता जी स्टुडंट्स गेट एक्झाम देत आहेत किंवा ह्या कोणत्याही आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स म्हणू, तर त्यांची सगळ्यात बिगेस्ट मिस्टेक काय आहे असं तुला वाटतं? बिगेस्ट मिस्टेक मी म्हणेन की अनालिसिस करत नाहीत मुलं, काय चुकलं माझं. तेच इम्पॉर्टंट. तुम्ही जास्त क्वेश्चन सॉल्व्ह करा आणि अनालिसिस करा. मेन इम्पॉर्टंट थिंग आहे तुम्ही चुकला कुठं, ते तुम्हाला कळलं की तुम्ही इथं चुकताय, तर तुम्ही ग्रोथ करू शकता. आता मला वाटते मार्वेल फॅन्स बरेच असतील, आयर्न मॅनचा सगळ्यांना मजा असेल, तो नेहमी त्याच्या मिस्टेक्सपासून शिकायचा. सो तसं तुम्ही करा की एक मिस्टेक रिपीट नाही झाली पाहिजे. भले तुम्ही वर्षभरात 10,000 मिस्टेक्स करा, पण नेवर रिपीट द सेम मिस्टेक. तुम्ही तिथंच चुकता की एक मिस्टेक केली ना, परत तीच, पुढच्या मॉकला पण तेच चुकणार परत, ते चुकलं नाही पाहिजे. म्हणजे मिस्टेक करायला तुम्हाला परमिशन आहे, हा, बट डू but नॉट रिपीट repeat. द मिस्टेक. येस. सो आता मला तुला असं विचारायचं आहे की जेव्हा तुझ्या हातात पहिल्यांदा आता हा रिझल्ट मिळाला, की जेव्हा तुला कळलं की वाव आपली 72 रँक आले, काय तुझ्या फिलिंग्स होत्या त्यावेळेस? काय काय केलंस तू पहिल्यांदा मी रिझल्ट चेक केला. 3 वाजता रिझल्ट आलेला. मी 3:10ला कुठे चेक करत होतास होतो. तेव्हा? मी ऑफिसमध्ये होतो. माझी मॅनेजर माझ्या बाजूला बसलेल्या सगळ्या, आणि मी असा फोन लपवून धरलेला आणि असा रिफ्रेश करत होतो. ओपन होतं. रिझल्ट ओपन झाला. मी माझा जो म्हणजे कॉलेजमधला बेस्ट फ्रेंड जो आता माझ्यासोबत सेम कंपनीत आहे, त्याच्याकडे गेलो. त्याच्या फोनवरती परत रँक चेक केली. माझ्या फोनमध्ये काही गडबड नाही ना, अशी कशी रँक आली, एकदम एवढं एक्सपेक्टेड नव्हतं. त्याच्या फोनमध्ये चेक केली. म्हणजे 5 मिनिटं मी शॉकमध्ये होतो की एवढी रँक आली आहे. सगळ्यात पहिला फोन मी घरच्यांना वगैरे केला, पण मलाही अनएक्सपेक्टेड होतं. ह्यातनं हे कळालं की एक्सपेक्ट करणं बंद करा, ॲक्सेप्ट करणं बंद करा, की एवढा अभ्यास झालाय, येईल तर ॲक्सेप्ट करू. असं म्हणजे त्यानं अजून एक मोठा ह्याच्यातलं सांगू, त्यानं जॉब करत करत ही प्रिपरेशन केलेली आहे. म्हणजे हे तर मग अभ्यास करताना, म्हणजे तुम्ही नुसतंच अभ्यास करताय तर हे तुमच्यासाठी आयडियली हे तसं बघायला तर खूप इझी असलं पाहिजे ॲज कम्पेअर टू दिस, बिकॉज जॉब करताना तेवढी मोठी रिस्पॉन्सिबिलिटी. आता तू सध्या म्हणजे जेव्हा तू एक्झाम दिलीस त्यावेळेस तू कुठे जॉब करत होतास? कंपनीचं नाव नाही सांगू शकत. अच्छा, ओके. पण मी माझा डेलीचा वर्किंग आवर्स 9 आवर्स आहे. हां, डेली 9 तास ऑफिसमध्ये काम करायचं, 10 to 7. त्यानंतर ना यायचं घरी, आवरायचं. काय म्हणजे मेस तर होतीच, पण मेसवर कोणाचं भागतंय आता. तुम्हाला काय ना काय करायचंच आहे. जेवण बनवा, अभ्यास करा, तेच. आता पुढचा प्लॅन काय आहे तुझा मग? आता पुढचा प्लॅन मेजरली मला तर IIT मध्ये जायचं, आणि मला म्हणजे तर मी टेक्स्टाईलमधनं पास आउट आहे. सो टेक्स्टाईलमध्ये बरंच काय आम्हाला वाटायचं आधी टेक्स्टाईल काहीच नाही, पण टेक्स्टाईलमध्ये टेक्निकल टेक्स्टाईल, इव्हन तुमचे मिलिटरीचे बुलेट प्रूफ जॅकेट्स, म्हणजे जस्ट एक्झाम्पल घेतलं तशी भरपूर आहेत. सो मला असं काहीतरी करायचं आहे R&D मध्ये, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, की मी इंडियासाठी, आपल्या कंट्रीसाठी काहीतरी डेव्हलप करू शकेन. R&D मध्ये जायचं आहे मला. अरे वा, व्हेरी गुड. तर मला आता एक शेवटचा प्रश्न हा देव, अशी एखादी एक सिंगल लाईन जर मी तुला म्हटलं सांग, की जी ह्या मुलांनी ऐकली आणि ती फॉलो केली तर त्यांच्याशी लाईफ चेंजिंग म्हणतो तसे असे एखादे तू जे एक्सपिरियन्स केलंस तुझ्या एक्सपिरियन्समधून, अशी काय सांग? ती लाईन मी सगळ्यात पहिल्यांदा तेच बोललो, कन्सिस्टन्सी बीट्स टॅलेंट. येस, ती जी आपण मगाशी लाईन म्हणतो तीच तुमच्यासाठी आज देवदादाचा संदेश आहे की कन्सिस्टन्सी बीट्स टॅलेंट. सो हे खूप महत्त्वाचं आहे, हे खरंच फॉलो करा. आणि ॲव्हरेज स्टुडंट जे आहे ते सुद्धा एवढे चांगली रँक, म्हणजे शाळेमध्ये ही वॉज ॲव्हरेज, तसा तो हुशारच होता. म्हणजे तो आत्ता म्हणतो ॲव्हरेज, ते त्याचं हे झालं, बट ही वॉज ॲक्च्युली टॅलेंटेड. बट तरीसुद्धा ही इतपत हा जो पोचण्याचा प्रवास आहे हा कन्सिस्टन्सीमुळे पॉसिबल झाला आहे. अदरवाईज ते पॉसिबल होत नाही. आपण मध्येच गिवअप करून देतो आणि बरेच डिस्ट्रॅक्शन्सना बळी पडतो आणि वॉट नॉट, तुम्हाला पण माहिती आहे हे. सो आता हे एक म्हणजे हे जे ड्रीम, म्हणजे तुमचं जर अशा काही एक्झाम्स तुम्ही देत आहात आणि ते पास होण्याचं तुमचं जर ड्रीम असेल तर ते ड्रीम खरंच सत्यात उतरू शकतं जर तुम्ही ह्या पद्धतीनं त्याला चेज केलं तर, आणि त्याच्यासाठी एफर्ट्स घेतलेत तर. सो वन्स अगेन थँक्यू सो मच देव, आणि तुझ्या फ्युचरसाठी खूप खूप माझ्यातर्फे आणि माझ्या स्टुडंट्सतर्फे पण तुला खूप शुभेच्छा. थँक्यू तुम्हाला मॅडम. जर का 10वीत मारलं नसतं तर कदाचित आज काहीतरी वेगळं असतं. नाही चला, थँक्यू वन्स अगेन.